नमस्कार. केवायसीच्या नावाखाली महिलांवर अन्याय नाही का? हप्ता बंद, कष्टकरी महिलांच्या संयमाचा बांध फुटतोय. राज्यातील हजारो महिलांसाठी सरकारी योजना हा केवळ आर्थिक आधार नव्हता, तर सन्मानाने जगण्याची हमी होती. मात्र आज केवायसी पूर्ण असूनही हप्ता जमा न झाल्याने त्या हमीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शेतात राबणाऱ्या, धुनी भांडी करणाऱ्या, मोलमजुरी करून कुटुंबाचा संसार चालवणाऱ्या महिलांच्या डोळ्यात आज आशा नाही तर असहाय्यतेचे अश्रू आहेत. बँक, पंचायत, कार्यालय फेऱ्याच फेऱ्या झालेल्या आहेत. हप्ता थांबल्यानंतर महिलांनी बँकेत चौकशी केली, ग्रामपंचायतीत अर्ज दिले, तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र उत्तर एकच, सिस्टममध्ये नाव नाही, केवायसी अपूर्ण आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत, केवायसी झालेली आहे, केवायसी केलेली आहे. हा गोंधळ आहे की प्रशासनाचं अपयश आहे, की प्रशासनाची अपयशी व्यवस्था आहे, हेच समजायला मार्ग नाही. सिस्टीमच्या नावाखाली जबाबदारी झटकली जाते. अधिकारी म्हणतात सर्व्हरची चूक, वरून आदेश नाही. मात्र या चुकांची किंमत गरीब महिला का भरते? एकीकडे योजनांची जाहिरात तर दुसरीकडे लाभार्थ्यांची फरफट. हा दुहेरीपणा नाही का? तिजोरी रिकामी झाली म्हणून महिलांवर कात्री? अन्याय हे राजकारण नाही का? राज्यातील वाढता खर्च, कर्जाचा डोंगर, आर्थिक ताण पाहता योजनांचा भार कमी करण्यासाठीच नावं कट केली जात आहेत का? असा गंभीर संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे. कारण पात्रता असूनही नावं वगळली जाते, कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही, वेबसाईट बंद आहे, अपील करण्याची सोपी प्रक्रिया नाही, आणि त्यामुळे घर खर्च कोलमडतोय, कर्ज वाढतंय. हप्ता बंद झाल्याने महिलांना सावकाराकडे जाण्याची वेळ आलेली आहे. घर खर्चासाठी उसनवारी मागण्याची वेळ आलेली आहे, घेण्याची वेळ आलेली आहे. मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झालेला आहे. औषधोपचार जे आहेत, औषधोपचार पुढे ढकलावे लागत आहेत. अशा अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि हा फक्त आर्थिक प्रश्न नाही तर एक सामाजिक अन्याय आहे. आणि त्यामुळं महिलांचा रोष जो आहे तो उफाळून येताना दिसत आहे. कारण ग्रामीण भागात महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कारण एकीकडे काही महिलांना पैसे खात्यावर जमा होतात आणि काही महिलांना जमा होत नाहीत. ज्या महिला धुनी भांडी करणार आहेत, शेतमजूर आहेत, कष्टकरी आहेत, अशा पद्धतीचं जी सिस्टीम आहे, जी व्यवस्था आहे, ती अन्यायकारक निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. आणि हप्ता मिळाला नाही तर आम्ही गप बसणार नाही, अशा पद्धतीची भावना या महिलांनी व्यक्त केलेल्याने आगामी काळात निवडणुकांमध्ये याचा फटका जो आहे तो या सत्ताधारी पक्षाला, महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लाखो महिलांना याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अन्यायाची आणि रागाची भावना आपल्याला पाहायला मिळते. आणि याची दखल मीडियाने जितकी घेणे गरजेची होती तितकी दखल मीडियाने सुद्धा घेतलेली नाही. शासन स्तरावर सुद्धा याची दखल घेतलेली नाही. या महिलांवर अन्याय झालेला आहे, हप्ते जमा झालेले नाही. महिला प्रश्न विचारत आहेत, महिला आक्रोश करत आहेत, महिला जाब विचारत आहेत, पण कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. आणि यातून काय होणार आहे? भविष्यात आंदोलन होणार आहे, निवेदनं दिली जाणार आहेत आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. या महिला रस्त्यावर उतरतील कारण अन्याय झालेला आहे. आगामी काळात निवडणुकांमध्ये याचा फटका 100% बसणार आहे. आणि त्यामुळं अशाही भावना व्यक्त होत आहेत की निवडणूक जवळ आली की यांना योजना आठवते का? योजना जाहीर करताना मोठे दावे केले जातात, भावनिक भाषण दिलं जातं, महिलांच्या नावाने मग राजकारण केलं जातं. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत गोंधळ, अपारदर्शकता आणि दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे पाहता महिलांचा विश्वास ढासळताना पाहायला आपल्याला मिळत आहे आणि त्यामुळे महिला आज सरकारला थेट जाब विचारताना दिसत आहेत. आज महिलांकडून स्पष्ट प्रश्न विचारले जात आहेत. KYC पूर्ण असूनही हप्ता का थांबला? किती महिलांची नावे यामध्ये वगळली गेली? कोणत्या निकषावर ही नाव कट करण्यात आली आणि नुकसान भरपाई याची कोण देणार? अशा पद्धतीच्या स्पष्ट मागण्या ज्या आहेत ती महिलांची ठाम मागणी आहे. थकीत हप्ते त्वरित जमा करावे अशी मागणी आहे. चुकीने वगळलेल्या महिलांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. कारण काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे की तांत्रिक बिघाड आहे, तांत्रिक अडचण आहे. ठीक आहे, ती तांत्रिक समस्या, तो बिघाड दूर करण्यात यावा. चुकीने जी वगळली गेलेली महिलांची नावे आहेत ती पुन्हा समाविष्ट करण्यात यावी आणि योजनेबाबत स्पष्ट आणि लेखी खुलासा शासन स्तरावर केला गेला पाहिजे. मोठ्या मीडियाने ही बाजू उचलून धरली पाहिजे. महिलांची, सामान्य महिलांची, कष्टकरी महिलांची, मोलमजुरी करणाऱ्या महिलांची, धुणं भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांची, दोषी आणि यामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे. नाहीतर हा प्रश्न फक्त हप्त्याचा राहणार नाही तर महिलांच्या हक्काची ही निर्णायक लढाई बनेल असा इशारा आता दिला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.